माझ्या कवितेचं नाव आहे 100 नंबरी सोनं। महाराष्ट्राच्या भूमीतलं हे 100 नंबरी सोनं। अण्णाभाऊ साठे त्यांचं नाव, लोकशाहीर साहित्य रत्न। दीड दिवस शाळेत जाऊन रस्त्यात दुकानाच्या पाट्या वाचून, रस्त्यात दुकानाच्या पाट्या वाचून, शिक्षणाचा घडा गिरवून, कादंबऱ्या कथा संग्रह, लोकनाट्य पोवाडे, प्रवास वर्णन आणि एक राहिलंच बघा काय, अनेक लावण्या लिहिणारे अण्णाभाऊ साठे त्यांचं नाव, लोकशाही साहित्य रत्न। महाराष्ट्राच्या भूमीतल हे 100 नंबरी सोनं। कामगारांचे प्रश्न रोखठोक विचारणारे, सामान्य माणसाला नायक बनवणारे, सामान्य माणसाला नायक बनवणारे, अस्पृश्यता गुलामगिरीवर लेखणी चालवणारे, जगभरात त्यांचे लेखन 27 भाषात पोचले। अण्णाभाऊ साठे त्यांचं नाव, लोकशाहीर साहित्य रत्न। महाराष्ट्राच्या भूमीतल हे 100 नंबरी सोनं। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मराठी लावणी पहिली चक्कर। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मराठी लावणी पहिली चक्कर। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती एकायली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती एकायली। लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे त्यांचं नाव। महाराष्ट्राच्या भूमीतल हे 100